ज्यावेळेस हे 2 शिक्षक आमच्याकडे रुजू झाले त्यावेळेस परिस्थिती होती 20 मुलं, परंतु नंतर वर्ग वाढत गेले, 4थी पर्यंत ऑलरेडी होते. नंतर कोरोनाच्या काळामध्ये परमिशन आणून आम्ही 5वी 6वी 7वी असे वर्ग चालू केले. परंतु अडचण अशी होती की हे 2 शिक्षकामध्ये 7 वर्ग चालवणं खूप कठीण जात होतं. तर 7 वर्गासाठी कसं कसं मॅनेज करायचं किंवा मग ती गुणवत्ता नाही आली तर मग परत पालक नाराज होतील, ह्या सगळ्या भूमिकेतून मग मी असतील, अजून काय आमचे मित्र पालक वर्ग असतील, ह्या सगळ्यांनी आम्ही स्वखर्चातून 3-4 शिक्षक एक्स्ट्रा ठेवून त्यांचे पगार दिले, जेणेकरून मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यातून, असा उद्देश होता त्याच्यामध्ये. आणि हा पण समज होता की चला आता वर्ग तर चालू झालेत, परमिशन मिळाली, उद्या ह्यातून शिक्षण आपलं जिल्हा परिषदेकडून शिक्षक मिळतील, पण थोडंसं आम्हाला अजूनही जिल्हा परिषदेकडून पाहिजे तेवढं मदत होत नाहीये. आज 7 वर्ग आहेत, आमचे 60 मुलं शिकतात, परंतु आजही 3 शिक्षक फक्त आम्हाला आहेत. खरं तर 7 शिक्षक, एक मुख्याध्यापक, पूर्ण वेळ काम करणारे एवढी यंत्रणा आमच्यासाठी पाहिजे. आता भौतिक सुविधा आम्ही आमच्या स्वखर्चाने निर्माण करून देऊ शकतो, ते आम्ही जिल्हा परिषदेला मागणार नाही, परंतु शिक्षक देण्याचं काम खरं तर जिल्हा परिषदेचं आहे. त्या व्यवस्थेने जर आम्हाला ही मदत केली तर ही शाळा महाराष्ट्रातली टॉपची शाळा करण्याचं आमचं गावकऱ्यांचं मानस आहे. तर यामध्ये काम करत असताना जर सुरुवातीच्या काळात आम्हाला वर्ग बसायला नव्हते, तर भौतिक सुविधा आणि 1-2 वर्ग बांधून देण्याचं काम आमचे LB कुंजीर साहेब आहे तिथं, त्यांनी दिलं. जिल्हा परिषदेने 1-2 वर्ग दिले. आणि सार्वजनिक खर्चातून ज्यावेळेस आम्ही इथं शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन भरवतो किंवा त्यांचे गॅदरिंग असतात, त्यांची स्पर्धा असतील, अशा वेळेस पालक लोक मदत करतात, त्यावेळेस लाख 2-2 लाख रुपये फंड निर्माण करून मग त्या भौतिक सुविधेला ते पैसे पुरवले जातात. या अशा संकल्पनेतून हे काम चालू आहे. परंतु माझ्या सरकारी यंत्रणेला पण एक विनंती आहे की आपल्या माध्यमातून जर मदत मिळाली तर ही शाळा अशी गुणवत्तेची होईल की ह्या शाळेच्या धर्तीवर आपल्याला तालुक्यात जिल्ह्यात अशा अनेक शाळा उभ्या करता येतील. तर यासाठी कुणीतरी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आमच्या परीने जेवढं शक्य तेवढं आम्ही गावकरी म्हणून करतोय, पालक म्हणून करतोय, पण शेवटी सगळंच आम्ही करू शकत नाही. तर आपल्याला या माध्यमातून माझी विनंती आहे शासनाला की थोडंसं तुमच्याकडून जर मदत झाली तर आमच्या शाळेचं नावरूप किंवा जिल्हा परिषदेचं महत्त्व हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला जास्त महत्त्वाचं ठरेल.